नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनःपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 ही 23 नोव्हेंबरला पार पडलेली आहे आणि या परीक्षेची जी काही अंतरिम उत्तरसूची आहे ती जाहीर झालेली आहे. परंतु या अंतरिम उत्तरसूचीमध्ये काही प्रश्नांची जर उत्तरे चुकीची आहेत असं तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तुम्ही उत्तरसूची डाउनलोड केलेली असेल, उत्तरसूचीमधून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे जर चुकीची आहेत असा आक्षेप घ्यायचा असेल, तर तो कसा घ्यावा? या संदर्भात एक व्हिडिओ बनवा अशी अनेक विद्यार्थी मित्रांनी कमेंट्स केली होती. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, की आपल्याला जर आपल्या उत्तर सूचीमध्ये एखादा प्रश्न आहे, सपोज तो प्रश्न कोणता आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं ते राईट आहे आणि उत्तर सूचीमध्ये दिलेलं उत्तर हे रॉंग आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर आपल्याला या maha.tet.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्याच्यानंतर बघा, तुम्हाला या ठिकाणी उमेदवाराची नोंदणी, उमेदवाराचे लॉग इन आणि इतर काही ऑप्शन या ठिकाणी दिसत आहेत. तुम्हाला जर अंतरिम उत्तरसूची डाउनलोड करायची असेल, तर हा पर्याय निवडा मित्रांनो, अंतरिम उत्तरसूची. इथे ओपन केलं तर तुम्हाला उत्तरसूची म्हणजे ॲन्सर की डाउनलोड करता येईल. या ठिकाणी बघा, प्रसिद्धी निवेदन अंतरिम सूची आहे. ते तुम्ही जर तुम्हाला उत्तरसूची डाउनलोड करायची असेल तर तुम्ही इथून करू शकता. पण आजचा हा व्हिडिओ मोस्टली मी कशासाठी बनवत आहे, की आपल्याला आक्षेप घ्यायचा असेल तर तो कसा घ्यावा? याच्यासाठी तुम्हाला तुमचं जे उमेदवाराचं लॉग इन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. आता आपण त्याला ओपन करूया. बघा, या ठिकाणी आल्यानंतर तुमच्यासमोर 2 ऑप्शन उपलब्ध झालेले आहेत. एक आहे युजरनेम आणि दुसरा आहे पासवर्ड. तर तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा कोड आहे. त्या कॅप्चा कोडला या बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे. हा बघा, लॉग इनचा इथे टॅब उपलब्ध आहे. लॉग इनला तुम्ही टच केलं की तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये हे ओपन व्हाल. चला तर मग मी युजरनेम आणि पासवर्ड टाकून घेतो आणि लॉग इन करतो. बघा मित्रांनो, आता आपण युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्याच्यानंतर आपल्यासमोर हे 2 टॅब इथे दिसत आहेत. एक ऑप्शन आहे, ला अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचा असेल टी-ई-टीसाठी तर तो तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. आणि दुसरं आहे आक्षेप नोंदवा. तर आक्षेप नोंदवायचा आपल्याला, की आपला जो एखादा प्रश्न असेल, 2 असतील किंवा अनेक असतील, कोणतीही ॲन्सर की असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला आक्षेप नोंदवायचा असेल तर तुम्हाला आक्षेप नोंदवा इथे क्लिक करायचं आहे. आक्षेप नोंदवामध्ये आल्याच्यानंतर बघा, उत्तर सूचीवर आक्षेप नोंदवा असा एक ऑप्शन तुमच्यासमोर दिसत आहे. आणि पुढे आणखीन काय आहे बघा, या ठिकाणी परीक्षेचा पेपर. तर सर्वात प्रथम तुम्हाला परीक्षेचा पेपर निवडायचा. जर तुम्ही 1st to 5th ची ॲन्सर की डाउनलोड केली आहे, त्याच्यासाठी तुम्हाला आक्षेप नोंदवायचा असेल तर तुम्ही पहिला पर्याय सिलेक्ट करायचा आहे. किंवा जर तुमचा सेकंड पेपर असेल 6 to 8 साठी तर त्याला तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर समजा सेकंड पेपरमध्ये तुम्हाला ॲन्सर कीमध्ये आक्षेप घ्यायचा आहे, तर तो विषय निवडावा लागेल. मॅथ्स आणि सायन्स आणि सोशल सायन्स असे 2 ऑप्शन भेटतात. कारण हे 2 ऑप्शन फक्त पेपर 2 साठी असतात. पेपर 1 जर तुम्ही निवडला आणि खाली पर्याय विषय हे टॅब ओपन होणार नाही. याचं कारण 1st to 5th साठी ऑप्शनल विषयच नव्हते. 6 to 8 साठी आपल्याला गणित आणि विज्ञान आणि सामाजिक शास्त्र असे 2 विषय वैकल्पिक विषय मिळतात. त्यापैकी एक विषय घेऊन तुम्ही परीक्षा दिलेली असेल. समजा तुम्ही सोशल सायन्स हा विषय घेऊन परीक्षा दिलेली आहे आणि तुम्हाला सेकंड पेपरमध्ये आक्षेप नोंदवायचा आहे, तर तुम्ही तो पर्याय निवडायचा आहे. आता पुढे इथे तुम्हाला एवढे सारे काय मिळालेले आहेत, मीडियम मिळालेले आहेत. म्हणजे परीक्षेचं माध्यम कोणतं होतं? तर तुमची परीक्षा मराठी माध्यमात झाली, इंग्रजी झाली, उर्दू झाली किंवा हिंदी, बंगाली, कन्नडा, तेलुगू, गुजराती किंवा सिंधी. यापैकी जे तुमचं परीक्षेचं माध्यम होतं ते तुम्ही निवडू शकता. आता उदाहरणासाठी आपण मराठी माध्यम निवडूया. मराठी माध्यममध्ये बघा, भाषा 1 याच्या संदर्भात मराठी भाषा आलेली आहे. लँग्वेज 2 इंग्लिश आलेली आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला जर काही आक्षेप घ्यायचा प्रश्नासंबंधी माहिती, तर सर्वात अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा संच निवडायचा आहे. आपण काय निवडलेलं आहे पहा, 6 to 8 मध्ये सोशल सायन्स हा पर्याय विषय घेतला, माध्यम टाकलं आणि त्याच्यानंतर आता तुम्ही काय करायचं आहे, जो प्रश्न आहे, प्रश्नपत्रिकेचा संच आहे. 4 संच होते ए, बी, सी, डी. यापैकी तुमचा समजा संच सी आहे, तर तुम्ही सीला सिलेक्ट करा किंवा संच ए असेल तर एला सिलेक्ट करा. जो तुमचा संच आहे त्याला सिलेक्ट करा.
त्याच्यानंतर तुम्हाला ज्या प्रश्नावर हरकत घ्यायची, आक्षेप नोंदवायचा आहे, तो प्रश्न क्रमांक या ठिकाणी निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 1 पासून इथे तुम्ही स्क्रोल अप केलं, तर तुम्हाला शेवटचा प्रश्न मिळणार आहे 150वा. 150 प्रश्न आहेत. समजा तुम्हाला 140व्या प्रश्नावर आक्षेप घ्यायचा आहे, तर तुम्ही तो 140वा प्रश्न निवडायचा आहे. उत्तर सूचीमधील पर्याय. आता उत्तर सूची जी तुम्ही डाउनलोड केलेली आहे, त्याच्यामध्ये पर्याय काय दिलेला आहे 140चा. समजा 140चा ॲन्सर ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे, तर ते तुम्हाला 3 निवडायचं आहे. ओके. म्हणजे जो प्रश्न आहे आणि उत्तर सूचीत जे पर्याय आहे त्याचा दिलेला उत्तराचा तो निवडायचा आहे. पण आता तुम्हाला वाटते की हा जो पर्याय क्रमांक 3 आहे, हा जो पर्याय क्रमांक 3 ॲन्सर कीमध्ये आयोगाने या ठिकाणी दिलेला आहे, तर तो चुकीचा आहे. तर तुम्ही हरकत घेण्यासाठी इथे तुम्हाला एक ऑप्शन आलेला आहे आणि यामध्ये बघा उमेदवाराला योग्य वाटणारे पर्याय निवडायचे आहे. बघा या ठिकाणी उमेदवाराला योग्य वाटणारे पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मग ते कसं करायचं? त्याला सिलेक्टला टच करायचं आहे आणि तुम्हाला जर समजा पर्याय क्रमांक 3 हे योग्य वाटत नाही आहे, मग तुम्हाला वाटते की पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल, तर ते तुम्ही निवडू शकता. मग त्यासाठी काय करायचं आहे? तुम्हाला पर्याय क्रमांक 1ला सिलेक्ट करायचं आहे, ऑप्शन नंबर 1. सिलेक्ट केल्याच्यानंतर बाजूला टच करा. ती विंडो ओपन झालेली आहे. ऑप्शन नंबर 1 हा तुमचा योग्य वाटणारा पर्याय तुम्ही निवडलेला आहे. पण याला एक पुरावा द्यावा लागणार. आता पुरावा काय द्यायचा आहे? तर बघा या ठिकाणी हे जे आहे ना चूज फाईल या ठिकाणी आलेलं आहे अपलोड PDF. म्हणजे तुम्हाला आधी त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे किंवा त्याची PDF बनवून घ्यायची आहे. रेफरन्स बुकमधून की जो प्रश्न क्रमांक 140 होता त्याचा ऑप्शन नंबर 3 हे चुकीचं आलेलं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला येथे थोडक्यात माहिती देखील द्यायची. तर चूज फाईलमध्ये ज्या संदर्भ पुस्तकाचा आधार घेऊन तुम्ही तो पर्याय क्रमांक 1 राईट आहे असं तिथे आक्षेप घेत आहात, तो फोटो तुम्हाला किंवा PDF तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. ठीक आहे. आता अपलोड झाल्याच्या नंतर काय करायचं आहे? अपलोड झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला या ज्या ठिकाणी इथे टच केलं, की इथे तुम्हाला माहिती लिहायची आहे. उदाहरणार्थ बघा, तुम्ही या ठिकाणी असं लिहू शकता, की प्रश्न क्रमांक 140 च्या आन्सर कीमधील उत्तर चुकीचे आहे. त्याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. याच्या संदर्भात जो पुरावा आहे तो आपण या ठिकाणी PDFच्या फॉर्मॅटमध्ये जोडायचा आहे आणि याच्यात तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. कोणत्या रेफरन्स बुकचा आधार घेऊन तुम्ही ते सांगत आहात ते देखील टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मग मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सबमिट हे ऑप्शन येते. बघा, या ठिकाणी हे जे सबमिट ऑब्जेक्शन आहे याला सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट ऑब्जेक्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर काय होणार आहे, की जे तुमचं ऑब्जेक्शन आहे ते सबमिट होणार आहे. आणि मग तुम्हाला इथे सर्वात शेवटी काय येणार आहे, की या ठिकाणी बघू शकता एकदम सर्वात शेवटी ही इथे बॉटमला जी इन्फॉर्मेशन आहे, सीरियल नंबर, पेपर, सेट, कोड, क्वेश्चन नंबर, मीडियम ह्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला निवडत येईल. सिलेक्शन 1 आहे, सेक्शन 2 है ना, सब्जेक्ट, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 असं माहिती दिलेली आहे. तर त्यामध्ये तुम्हाला ते दिसणार आहे, की तुम्ही कोणतं ऑब्जेक्शन निवडलं आहे काय. आता निवडलेल्या ऑब्जेक्शनचं जे काही प्रतिक्रिया आहे, ती तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्येच मिळणार आहे. त्या संदर्भात जर समजा बऱ्याच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला, तर महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा परिषद ही काय करते त्याच्यामध्ये बदल करून नवीन अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करेल आणि ही अंतिम उत्तर सूची जी असणार आहे, ती लवकरच त्याच्यावर काय होणार आहे आयोगावर येईल आणि मग त्याच्यामध्ये तुमचे जे उत्तर आहे, ते अपडेटेड झाल्याचं तुम्हाला दिसून येईल आणि विद्यार्थी आपलं जे काही स्कोअर कार्ड आहे ते डाउनलोड करू शकतात. ठीक आहे मित्रांनो. आता सध्या तुम्हाला स्कोअर कार्ड डाउनलोड करायचा पर्याय उपलब्ध झालेला नाहीये. लवकरच तो डाउनलोड करायचा पर्याय कधी येईल, ज्यावेळेस अंतिम उत्तर सूची येईल आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ते तुम्ही आपला जो काही स्कोअर कार्ड आहे, म्हणजे तुमची जी मार्कशीट आहे ती डाउनलोड करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आक्षेप कसा घ्यावा या संदर्भात माहिती घेतलेली आहे. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. जेणेकरून आपणास असेच नवनवीन व्हिडिओज, माहितीपूर्ण व्हिडिओज शिक्षक भरतीच्या संदर्भात, शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात किंवा इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओज मिळत जातील. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.